नरसोबाच्या वाडीत त्या दिवशी असं काय घडलं की शांत हो श्री गुरुदत्ता ही करुणात्रिपदी लिहावी लागली. चला आपण जाणून घेऊया. पवित्र तीर्थक्षेत्र नरसोबाच्या वाडी येथे दत्त महाराजांची पालखी मोठ्या भक्तिभावाने प्रदक्षिणा घालत होती. ढोल ताशांचा नाद, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा गजर आणि भक्तांच्या डोळ्यात अपार श्रद्धा. पण अचानक क्षणातच पालखी चालू असतानाच दत्त महाराजांची मूर्ती पालखीतून खाली पडली. क्षणभर सर्वत्र शांतता पसरली. लोक घाबरले, पुजारी गोंधळले, कोणालाच काही कळेना. मूर्ती खाली पडणं ही चांगली घटना नव्हती. सर्वांच्या मनात एकच विचार आला, महाराज आपल्यावर रागावले आहेत. तेथील पुजारी आणि ज्येष्ठ लोक एकत्र जमले की आता काय करावे. तेव्हा सर्वांनी निर्णय घेतला की आपण टेंबे स्वामींकडे जाऊया. सर्व भक्त टेंबे स्वामींकडे गेले. तेव्हा टेंबे स्वामी ध्यानात बसले होते. सर्वजण शांतपणे त्यांच्या समोर बसले. कोणीही काही बोललं नाही आणि तेवढ्यात टेंबे स्वामी डोळे उघडतात. ते म्हणतात, मला माहीत आहे तुम्ही का आला आहात. कारण कोणीही काहीच सांगितलं नव्हतं. टेंबे स्वामी पुढे म्हणाले, महाराज मला आधीच दृष्टांतात सांगून गेले होते की नरसोबाच्या वाडीत काहीतरी वेगळे घडणार आहे. टेंबे स्वामी म्हणाले, तिथे आता पवित्रता राहिलेली नाही. कोणीही येतो, कुठूनही येतो आणि महाराजांच्या पादुकांना स्पर्श करतो. तिथे शुद्धता अजिबात राहिलेली नाही. त्याचा आचार विचार कसा आहे हे कोणी पाहत नाही. याच कारणाने दत्त महाराज रुद्रभाव प्रकट झालेले आहेत. तेव्हा टेंबेस्वामी म्हणाले, महाराज कितीही रुद्ररूप धारण केले असेल तर ते आपल्या भक्तांसाठी सदैव धावून येतात. महाराजांना शांत करण्यासाठी मी एक करुणा त्रिपदी लिहून देतो. ती आरतीच्या वेळी दररोज गायली पाहिजे. आणि त्याच क्षणी टेंबेस्वामींनी लिहिली, शांत हो श्री गुरुदत्ता. ही केवळ आरती नव्हती, ती होती महाराजांना शांत करण्याची विनंती. तेव्हापासून आजही नरसोबाच्या वाडीमध्ये आरती सुरू असताना शांत हो श्री गुरुदत्ता ही दररोज गायली जाते. ही आरती आपल्याला सांगते दत्तभक्तांची महाराजांसमोर केलेली करुणा आणि पश्चात्तापाची प्रार्थना.